लिंगायत समाजाचे साखळी उपोषण तात्पुरते स्थगित. आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीला यश. 11 ऑगस्टला मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक. लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित व न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी 9 ऑगस्ट सकाळी 10 वाजता सुरू करण्यात आलेले बेमुदत साखळी उपोषण आमदार शिवाजी पाटील यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मंगळवारी 11 ऑगस्ट मुंबई येथे लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळासोबत मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार शिवाजी पाटील यांनी आंदोलनस्थळी दिली. लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त संस्थेचा दर्जा देणे, लिंगायत समाजातील सर्व खुल्या प्रवर्गातील घटकांनाही या महामंडळाला लाभ मिळावा, स्वायत्त महामंडळासाठी 1000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणे, तसेच सहकारी बँकांनाही महामंडळामार्फत कर्ज वितरण करण्याची परवानगी देणे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनाला विविध समाज घटकांनी पाठिंबा दिला. लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी भूमिका नगरसेवक संजय तेलनाडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे, चेअरमन गणवतराव पाटील, जगद्गुरू सिद्धेश्वर महास्वामीजी व बसवकुमार महास्वामीजी यांनी व्यक्त केली. दरम्यान रविवारी दुपारच्या सत्रात चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणली. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून आमदार शिवाजी पाटील सायंकाळी सुमारे 5 वाजता पुन्हा आंदोलनस्थळी आले. मंगळवार 11 ऑगस्ट रोजी मुंबई येथे लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळासोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्र्यांकडून मिळालेल्या सकारात्मक आश्वासनानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे संजय तेलनाडे यांनी साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली. यावेळी आमदार शिवाजी पाटील यांच्या हस्ते आंदोलकांना सरबत देऊन उपोषण स्थगित करण्यात आले. आंदोलनस्थळी लिंगायत समाज बांधवांची मोठी गर्दी झाली होती. हजारो समाज बांधवांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. यामध्ये महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. आता 11 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत शासन लिंगायत समाजाच्या या प्रमुख मागण्यांवर कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण समाजाचे लक्ष लागले आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ. अंबाबाईच्या या लढाया सांगतो, आईंच्या साक्षीने सांगतो, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द मी तुम्हाला 100% पूर्ण करून आणतो आणि मंगळवारीची सुरुवात होईल, बैठक होईल. काय तुमचे काय मुद्दे, 2 मुद्दे महत्वाचे आहेत ते दोन मुद्दे. तर एक मुद्दा केंद्र शासनाशी निगडीत आहे का, एक मुद्दा शिफारस झाल्यानंतर एक कॅबिनेट उद्या बैठक होईल, त्यानंतर पुढच्या कॅबिनेटला चर्चा होईल आणि 2-3 कॅबिनेटच्या मध्ये एकाच महिना 1.5 महिन्याच्या आतमध्ये संजू भाऊ आणि सगळ्या परिवाराने मी सांगतो, स्वामींच्या साक्षीने सांगतो, हा प्रश्न आज तुम्ही इथे बसलात, उद्या अशी गरज वेळ येणार नाही आंदोलनाची. करा 100% तुमचा 110% तुमच्या साहेबांच्या साक्षीने सांगतो की शब्द दिलेला शब्द मी पूर्ण करेन आणि तुम्ही ज्या आंदोलन, ज्या विश्वासाने आणि ज्या आशेने आणि ज्या 2 प्रश्नांनी बसलात ते मी शब्द देतो की साहेबांकडून शब्द घेऊन आलोय म्हणून मी तुम्हाला बोलतोय की ते मी पूर्ण करेन एवढं तुम्हाला बोलू इच्छितो. मंगळवारी बैठकीला तुमचं शिष्टमंडळ यावं. बैठक झाल्यानंतर यांना देखील 100% पूर्णविराम देऊन सांगितलेलं आहे की आपल्या या मागण्या आमच्या सगळ्या मान्य करतो, पण ते मान्य करण्यासाठी मंगळवारच्या जे कॅबिनेटच्या वेळेला जे आमचं शिष्टमंडळ जे आहे त्या शिष्टमंडळाला ज्यांनी बोलावणं देखील दिलेलं आहे आणि बोलवले, मग त्या ठिकाणी शिष्टमंडळ आम्ही जाऊ काय नको, जाऊन देईल ना. आम्ही त्या ठिकाणी सगळे एकत्रित जातो आणि शिवाजी भाऊंच्यावर माझा आतोनात आत्मविश्वासाने त्यांच्यावर हे आहे की त्यांनी दिलेला शब्द पाळणार नेता म्हणजे शिवाजी पाटील साहेब. ही त्यांची खास शैली आहे पूर्वीपासून आणि त्यांचे माझे मैत्रीचे संबंध पूर्वीपासून आहेत आणि त्यांनी झटून त्यांच्या भागामध्ये लिंगायत समाज अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी